जेणे देवांचा मान गिवसिला, धर्मासी जीर्णोद्धार केला, सूर्यवंशी उदयला सूर्य जोका. आज आपण श्री क्षेत्र संस्थान मच्छिंद्रगड यांच्या माध्यमातून होत असलेला हा आपला फिरता नारळी सप्ताह आणि या सप्ताहाचं संपूर्ण ग्रामस्थ मंडळी नांदेवली पेपर पत्रिकाला खिशात समस्त ग्रामस्थ मंडळी नांदेवली या गावकऱ्यांच्या पदरामध्ये हे ज्ञान यज्ञ पूर्णतेला नेण्याचं भाग्य आणि पुण्य लाभलेलं आहे. श्री संत निगमानंद बाबांच्या, श्री संत धोंडराम बाबाच्या, भगवान मच्छिंद्रनाथाच्या, श्री संत भगवान बाबा, श्री संत वामनभाऊ महाराज आणि श्री संत भीमसिंह महाराज, श्री संत नगद नारायण महाराज आदी आदी संतांच्या आशीर्वादाने, भगवान मच्छिंद्रनाथाच्या आशीर्वादाने आपला हा 47वा फिरता वार्षिक अखंड हरिनाम सप्ताह मौजे नांदेवाली या ठिकाणी होत आहे, पूर्णतेला जात आहे. आज सप्ताहाचा आपल्या या सप्ताहाचा 5वा दिवस आहे आणि 5व्या दिवसाची सेवा आदरणीय बाबांच्या आज्ञेनं, स्वामी जनार्दन बाबा यांच्या आज्ञेनं माझ्या वाट्याला आलेली ही प्रवचनाची सेवा आहे. बाबांचा फोन आला की एक रामनवमीची प्रवचनाची सेवा टाकतोच म्हणले. आम्ही नक्कीच म्हणलं, बाबा आम्हाला सेवा करायला भाग्य, आमचं भाग्य आहे म्हणून आम्हाला सेवा करायला मिळते, म्हणून नक्कीच बाबांच्या आज्ञेने इथे येण्याचा योग आहे. खरं पाहिलं तर प्रत्येक वेळेस बाबा कोणताही कार्यक्रम असला की फोन करत राहतात. मी त्यांना प्रत्येक वेळेसही बोलतो, बाबा तुम्ही फोन करण्यापेक्षा कोणाला तरी सांगत जा, किंवा मला माहित झालं तर मी येतच राहणार आहे. बाबा म्हणत राहते तर आमचं काम आहे, माझं काम आहे म्हणत राहते. एवढी विनयता, एवढी नम्रता पाहायला मिळणं दुरापास्त झालं, दुरापास्त. परंतु नक्कीच ज्ञानाच्या साठ्याबरोबर विनयता सुद्धा त्यांच्याकडे भरलेली आहे, म्हणून सगळीच मंडळी त्यांना मोलाचं सहकार्य करणारी आहेत. समस्त ग्रामस्थ मंडळी नांदेवली अत्यंत पुण्यवान भूमी आहे. ज्या भूमीमध्ये सद्गुरु निगमानंद बाबांचा पहिला पदस्पर्श झाला, या पृथ्वीवरती यावत मानव जातीच्या उद्धारासाठी जन्माला आलेली ही संत श्री संत निगमानंद बाबा, ज्यांच्या सानिध्यामध्ये अनेकांचा उद्धार झाला, अनेकांना चांगली सद्गती प्राप्त झाली, अशी भरपूर माणसं आहेत अधोगतीला गेलेली, त्यांच्या आशीर्वादाने चांगल्या मार्गाला आली. त्यांचं सानिध्य प्राप्त झाल्याच्या नंतर सद्गतीला गेलेली माणसं भरपूर आहेत, उदाहरण भरपूर आहेत. परंतु ज्यांचं सानिध्य प्राप्त झाल्याच्या नंतर मनुष्य सद्गतीला जातो, असे असणारे श्रीसंत, ज्यांचा स्पर्श पहिला या पृथ्वीवर पडला, या पृथ्वीला झाला, तो या मातीला झाला पहिला स्पर्श. अशी भरपूर गावं आहेत. बाबा गावामध्ये आली की लोक मिरवणूक काढायची. मी पाहिलेली गावं आहेत भरपूर. बोरगावला नारळी सप्ताह झाला होता आणि नारळी सप्ताह झाल्याच्या नंतर कीर्तन असायचं. पहिली परंपरा असायची की त्यावेळेस गावगाव भाकरी नव्हत्या. म्हणजे मी पाहिलेला सप्ताह बरं का पाटील, मी पाहिलेला सप्ताह, बाबांचा पाहिलेला सप्ताह बोरगावला झाला होता आणि सावरगावचाही आठवतो. दोन्ही सप्ते आठवतात मला चांगले. तर ते गावाच्या बाहेर चिंचाचे झाडं आहेत. आमचे नारायणराव आलेले, तिथं चिंचाचे झाड आहेत, तिथं भाकरीला असं पत्रे लावले होते, माता माऊल्या भाकरी थापायचे. चांगलं आठवतंय, सगळ्या माता माऊल्या भाकरी थापायचे. सप्ताह झाल्याच्या नंतर कीर्तन असायचं. मग सगळा मंडप वगैरे संपला, सगळे निघून गेले
की मग बाबांनी मारुतीच्या मंदिराच्या दारात कीर्तन करावं. ही परंपरा मोठ्या बाबापासून म्हणजे भगवान बाबापासून. भगवान बाबांनीही त्याच पद्धतीने नारळी सप्ताह झाला की बाबांनी मग गावकऱ्यासाठी कीर्तन करावं. सगळी गावकरी यावेत आणि मग गावकऱ्यासाठी, कारण माता माऊलीला 8 दिवस कीर्तन ऐकायला मिळत नसतं. 8 दिवस भाकरी थापावं लागायच्या. कधी कधी तर मी ऐकलेले वडीलधाऱ्या माणसाकडून पाटील यांच्याकडून ऐकलेली कथा ऐकली की त्या माता माऊलींची हात सुजायचे, बांगड्या फोडून टाकावं लागायच्या काल्याच्या दिवसापर्यंत. एवढी हात सुजायची भाकरी थापू थापू. केलेत कष्ट, परमार्थ हा माता माऊल्याच करत राहतात. आणि एवढ्या कष्टातून हा वाढलेला हा नारळी सप्ताह आहे, एवढ्या नावारूपाला आलेला हा नारळी सप्ताह आहे. ज्या भूमीमध्ये पहिला स्पर्श झाला ती ही भूमी आहे, ती नांदिवली भूमी आहे. की श्रीसंत निगमानंद बाबांचा पहिला स्पर्श झाला. काय या भूमीने पुण्य केलं असेल कोण जाणे, काय या मातीचं पुण्य असेल कोण जाणे. परंतु असं कोणत्याही मातीमध्ये सत्पुरुष जन्माला येत नाहीत. त्या मातीची काहीतरी पुण्याई लागते आणि त्या आईची सुद्धा पुण्याई लागत असते, कुळाची पुण्याई लागत असते. त्यावेळेस सत्पुरुष जन्माला येत राहतात. जसं भाऊंचा जन्म झाला बोरगाव या नगरीमध्ये, मातीची पुण्याई आहे, त्या जागेची पुण्याई आहे, त्या आईची पुण्याई, कुळाची पुण्याई आहे. बाबांचा जन्म झाला ज्या गावामध्ये झाला त्या गावाची पुण्याई. तसं याही ठिकाणी संत निगमानंद बाबांचा जन्म झाला. अनंत पुण्य केलं असेल या मातेनं आणि अनंत पुण्य केलं असेल या भूमीनं, अनंत यज्ञ झाले असतील, त्यावेळेस एक महापुरुष जन्माला आले, एक सत्पुरुष जन्माला आले. 47 वर्ष पूर्ण होत आहेत आपल्या या नारळी सप्ताहाला आणि 47वा मान पूर्णतेला नेण्याचा मान नांदेवलीकरांच्या पदरामध्ये हे नारळ पडलं. आणि घेत असताना नक्की पूर्व पुण्याई आहे याच भावनेने प्रत्येक मनुष्य याच भावनेने हे नारळी सप्ताह करत असतो. म्हणून नक्कीच आदरणीय स्वामीजींच्या आज्ञेने इथे येण्याचा योग आहे, बाबांच्या आज्ञेने येण्याचा योग आहे. मोलाचं सहकार्य असतं. मी लहानपणापासून पाटलाला पाहतो, त्यांच्या हातामध्ये माईक असायचा, बाबा बसलेले असायचे आणि पाटलांनी सूचना द्यायची, नारायणराव पाटलांनी सूचना देत राहायच्या. म्हणून हा परिसर असेल, नांदेवली असेल, निमगाव असेल, राळेसांगवी असेल, तिंतरवणे, वडाची वाडी, वरंगळवाडी असेल, आनंदवाडी असेल, सावरगाव असेल, बोरगाव असेल, फुलसांगवी, ही सगळी मंडळी सेवा करणारी मंडळी. आणि नक्कीच बाबांची प्रत्येकाने सेवा करण्याचं कार्य केलं आणि ज्यांना ज्यांना सानिध्य प्राप्त झालं ती सगळी मंडळींच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये इतकं गोड सांगतात ना. ज्ञानोबराय म्हणतात, जर साधू महापुरुषाचं सानिध्य प्राप्त झाल्याच्या नंतर त्याच्या जीवनामध्ये काय बदल होतो. ज्ञानोबराय म्हणतात, साधू हा तीर्थक्षेत्रावर जातच नाही. मागे एकदा बोललो असेल, पुन्हा सांगतो तुम्हाला. ज्यावेळेस बाबा मच्छिंद्रगडावर आले असतील, काय होतं बरं, पलीकडे आपण सावरगावच्या रस्त्याने गेले की त्या 2-3 समाधी दिसतात, एवढंच होतं, आहे का बरोबर. पाटलाला माहित आहे सगळं काय आहे. काय होतं, काहीच नव्हतं. निमगावला भीमसे बाबांचा नारळी सप्ताह होता, बरोबर. मी बोलतोय ते बरोबर आहे. हा, श्रीसंत भीमसे बाबा नारळी सप्ताह गडाचा भगवान बाबांचा नारळी सप्ताह, निमगावकरांनी गोड असा नारळी सप्ताह घातला बाबांचा, मोठ्या बाबांचा. आणि मग त्याच सप्ताहामध्ये आपण हे संस्थान निर्माण करू. बाबांनी, श्रीसंत भीमसे बाबांनी आशीर्वाद दिला आणि निगमानंद बाबांनी त्यांच्या आशीर्वादाने नावारूपाला आणलं. एवढं नावारूपाला आणलं की बाबाच्या पावलावर पाऊलच ठेवून, बाबांच्या पावलावर. ज्ञानोबराय म्हणतात, साधू हा तीर्थक्षेत्रावर जातच नाही, साधू जिथे जातो त्याला तीर्थक्षेत्र रूप प्राप्त करून देत असतो. ज्ञानोबरायांचे शब्द इतके गोड आहेत ना. जयाचे नाव तीर्थराव, दर्शने प्रशस्तीसी ठाव, जयाचे संगे ब्रह्मभाव भ्रांतासी.
अरे ज्यांचं नावच तीर्थराव आहे, तीर्थाच्या ठिकाणी जाण्याची गरज नाहीये, ते जातील त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र रूप प्राप्त होतं. 8 दिवसासाठी बाबा इथं आलेलेच आहेत. सगळी साधू संत येत राहतात 8 दिवस. नांदिवली सुद्धा एक महान तीर्थक्षेत्र झालेलं आहे, जिथे रोज रामकथा होते, प्रभू रामचंद्राची कथा होते, रोज हरिकीर्तन होतात. हे तीर्थक्षेत्रच आहे. जयाचे नाव तीर्थराव. पाहिल्याच्या नंतर समाधान लागतं, दर्शने प्रशस्तीसी ठाव. बाबांकडे पाहिल्याच्या नंतर आजही दर्शनीय प्रशस्तीसी ठाव. जयाचे संगे ब्रह्मभाव भ्रांतासी. अरे ज्याच्या सानिध्यामध्ये गेल्याच्या नंतर जाणीव सुद्धा नाही ब्रह्मीभूत अवस्था प्राप्त होणार आहे का नाही, तरी त्या माणसाला अवस्था प्राप्त झाली अशी माणसं आहेत. त्या पैठणच्या शेजारी कावसान म्हणून गाव आहे. कावसान जवळच आहे. आता काय झालं, पैठण आणि कावसान आता एकत्रच झालं. आता पैठणच्या शेजारी कावसान. अल्प वयामध्ये वडील वारले, एकुलता एक मुलगा आणि ती पत्नी. त्या लेकराला सांभाळलं त्या माता माऊलीने. अल्प वयातच तिचे पतिराज मरून गेले आणि वारल्याच्या नंतर तिनं काय करावं, रोज लोकांच्या बांधावर जावं, खुरपण टुरपण करावी. जे काही पैसा मिळेल, जे काही धन मिळेल, त्या माय लेकरांनी स्वतःचा उदरनिर्वाह पूर्णतेला करावा. रोज नित्यनेम तिचा. त्याच पद्धतीने जीवन जगायची. रोज लोकांच्या शेतामध्ये मोलमजुरी करावं आणि त्या एकुलत्या एक लेकराला खाऊ पिऊ घालावं आणि त्याचा उदरनिर्वाह, स्वतःचा उदरनिर्वाह करावा. एक दिवशी अचानक त्या लेकराला आठवण आली, आई मला पुरणपोळी हवी. आता रोज पोटामध्ये अन्नाचा कण जाण्यासाठी तिला रोज लोकांच्या बांधावर जावं लागत होतं. आणि आज अचानक लेकरांनी पुरणपोळी मागितली. काय करावं. 4 शेतामध्ये जास्त काम केलं तिनं. पदरी जे पैसे पडतील ते पैसे घेतले आणि किराणा भरून त्या लेकराला पुरणपोळी खाऊ घातली. आणि खाऊ घातल्याच्या नंतर इतकी आवडली, आईनं केली होती ना, इतकी आवडली की आई दुसऱ्या दिवशी पुन्हा हाक मारली, आई मला पुरणपोळी हवी. कुठून आणून देईल ती. रोज लोकांच्या दारामध्ये मजुरी करावं तिनं, रोज लोकांच्या बांधावर जावं आणि मग लोक स्वतःचा उदरनिर्वाह भागवावा. अशी असणारी ती माता कुठून आणून देईल. तिला माहिती होतं की नाथबाबांच्या घरी रोज भगवंताला नैवेद्य दाखवला जातो, तो पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. घेऊन आली पैठणला, नाथबाबाच्या वाड्यावर घेऊन आली. बाबा हा रोज पुरणपोळी मागतो, कुठून आणून देऊ म्हटलं. बाबा म्हणले राहू दे इथंच, राहू दे इथंच. नैवेद्य दाखवल्याच्या नंतर मी त्याला खाऊ घालत जाईन. रोज नाथबाबाने नैवेद्य दाखवावा भगवंताला आणि हाक मारावे, गावोबा. आणि गावोबाने धावतच यावं, पुरणपोळीचा बेत संपून टाकावा. रोज नित्य नियमाने रोज नाथबाबाच्या घरचा भगवंताचा नैवेद्य, भगवंताला दाखवण्याचा नैवेद्य, देण्याचा नैवेद्य काहीतरी वेगळा असेल ना. मग आहे तर जसा आहे तसा नैवेद्य नाथबाबा त्या गावोबाला खाऊ घालायचे. भगवंताला दाखवलं की गावोबाला द्यायचे. ही झाली तब्येत कणी गावोबाची. आला होता त्यावेळेस असा होता आणि ज्यावेळेस 8-15 दिवस झाले ही सुधारायला लागला का नाही. तुकोबरायच्या भाषेमध्ये बोलायचं ठरलं तर डौरली हे काया. अशी तब्येत झाली का नाही त्याची. खायचा झोपायचा, खायचा झोपायचा. एक दिवशी रामायण सांगत होते नाथबाबा आणि सांगता सांगता आपलं आयुष्य संपलं आहे याची जाणीव झाली नाथबाबाला. आता आपलं आयुष्य संपलंय. बसलेल्या श्रोत्यांना बोलू लागले, आता बाबांनो मला आता जलसमाधी घ्यावी लागेल. बसलेले श्रोते म्हणू लागले, बाबा राहिलेलं रामायण कोण पूर्ण करील.
रामायण तर अपूर्ण राहिलंय, ते पूर्ण कोण करील? म्हणजे माझा गावोबा पूर्ण करील. लोक म्हणले गावोबा, आणि तो काय रामायण सांगणार आहे? बोलून घेतला, हाक मारली, गावोबा धावतच आले. त्याला वाटलं आज पुरणपोळीचा बेत कस काय टायमिंग चुकला बा. हाक मारल्याच्या नंतर धावतच आले. स्वतःच्या आसनावरून उतरले नाथ बाबा आणि स्वतःच्या आसनावर बसवलं. मस्तकावर हात ठेवला. जसे नाथ बाबा रामायण सांगत होते त्याच पद्धतीने, तेवढ्याच ताकदीनं, तेवढ्याच शब्दानं, तेवढ्याच मार्मिकतेनं गावोबाच्या मुखातून रामायण ग्रंथ बाहेर पडू लागला. ज्ञानोबा म्हणतात, जयाचे संगे ब्रह्मभाव भ्रांतासी. जाणीव नव्हती आमच्या मुखातून रामायण ग्रंथ बाहेर पडेल का? गावोबा काय त्यासाठी आले होते का रामायण सांगण्यासाठी? नाही. पण जयाचे संगे ब्रह्मभाव भ्रांतासी, त्यांचं सानिध्य प्राप्त झालं, ब्रह्मीभूत अवस्था प्राप्त झाली, संतत्व अवस्था प्राप्त झाली. अशी बरीच माणसं आहेत त्या गतीला प्राप्त झालेली. आपले नारायणवाडी गाव आहे पहा, तिथं श्रीसंत विश्वंभर बाबा राहत होते. श्रीसंत निगमानंद बाबाचं सानिध्य प्राप्त झालं, संतत्व अवस्थेला प्राप्त झालं. जयाचे संगे ब्रह्मभाव भ्रांतासी, त्या अवस्थेला जातो न जातो काही जाणीव नाही, पण साधूचं सानिध्य प्राप्त झाले की जबाबदारी साधूवर टाकली की साधू त्या गतीपर्यंत आपोआप घेऊन जातात. मोठ्या बाबांच्या सानिध्यामध्ये, भगवान बाबांच्या सानिध्यामध्ये, श्रीसंत वामनभाऊ महाराजांच्या सानिध्यामध्ये, अरे डाके टाकणारे माणसं आले, ते सुद्धा टाळकरी झाले, ते सुद्धा माळकरी झाले, ते सुद्धा कीर्तनकार झाले. जयाचे संगे ब्रह्मभाव भ्रांतासी. आज प्रभू रामचंद्राचा जन्मोत्सव आहे आणि ओवी सुद्धा त्याच पद्धतीची घेतली. ज्ञानोबरायांनी 10व्या अध्यायामध्ये प्रभू रामचंद्राचं वर्णन करत असताना ज्ञानोबराय म्हणतात, जेने देवाचा मान घे बसिला, धर्मासी जीर्णोद्धार केला, सूर्यवंशी उदयला सूर्य झोका. अरे ज्यांच्या जन्म झाल्याच्या नंतर, ज्यांचा अवतार झाल्याच्या नंतर देवांचा गेलेला मान आणून दिला त्यांनी, असेत प्रभू रामचंद्र. धर्माचा जीर्णोद्धार केलाय असेच प्रभू रामचंद्र. सूर्यवंशामध्ये जन्माला आले, परंतु सूर्यवंशामध्ये कोण जन्माला आलं? अरे प्रत्यक्ष सूर्य जन्माला आले, असेच ते प्रभू रामचंद्र. आपण जगत असताना माणसं पिक्चर पाहतात, नाटक पाहतात. जुन्या काळामध्ये नाटक पाहिजे, पिक्चर पाहिजे, आजही पाहतात लोक. त्या पिक्चर मध्ये एक खलनायक असतो आणि एक कोण असतो? एक नायक असतो. सोप्या भाषेमध्ये सांगू, एक हिरो असतो आणि एक डाकू असतो. हे सगळीकडेच आहे. तुम्ही श्रीमद भागवत काढा, रामायण काढा, एक खलनायक आहे आणि एक नायक आहे. कोणताही ग्रंथ घ्या, महाभारत घ्या, एक नायक आहे, एक खलनायक आहे. आज रामकथा ऐकतो, एक नायक आहे, नायकाचं नाव आहे प्रभू रामचंद्र, खलनायकाचं नाव आहे रावण. कोणताही ग्रंथ घ्या, पिक्चर घ्या, ग्रंथ घ्या, कोणी असू द्या. रामायण घेतलं तरी तेच आहे, महाभारत असू द्या, श्रीमद भागवत असलं तरी तेच आहे. नायकाच्या भूमिकेमध्ये आहेत भगवान श्रीकृष्ण श्रीमद भागवतामध्ये, आणि खलनायकाच्या भूमिकेमध्ये कंस आहेत, मामा आहेत स्वतः. महाभारतातही तेच आहे बरं का दुकानदार, महाभारतातही तेच आहे. बरं महाभारतातच ते असं थोडंच आहे, आजही तेच आहे. काही नायक आहेत, काही खलनायक आहेत. आजची परिस्थिती काय आहे जगाची? आहे ना आजची परिस्थिती. माणसं खलनायकाकडे पाहत असताना माणसाचा दृष्टिकोन वेगळा असतो. पाहत असताना त्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. बरं का असू नये? तो काय नीतीने वागतो का? तर नाही, अनितीनेच वागत असतो. त्याला माफ करत नाहीत माणसं. खलनायकाला, कोणत्याच खलनायकाला माफ करत नाहीत.
कारण त्यांनी नीतीने कमवलेलं नसतं, अनितीनेच कमवलेलं असतं. म्हणून दृष्टिकोन वेगळा असतो. परंतु जरी एखादा खलनायकाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन वेगळा जरी असला, तरी तो स्वतःच्या जीवनामध्ये असं काही जगाला दाखवत असतो की माझ्यासारखा सत्कार्य करणारा माणूस नाही या जगात, असंही दाखवतात तो, असंही दाखवतो. स्वतः भोवतीचं वातावरण चांगलं राहावं, स्वतः भोवती माणसं चांगली असावीत म्हणून तो वातावरण तसं तयार करत असतो, तसा तो वागत असतो. पण वस्तुस्थितीला तो तसा नसतो, केवळ दाखवत असतो बाहेर. ते कंसाच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर कंसाने त्या देवकीचा एवढा सुंदर असा विवाह केला होता. स्वतःच्या वडिलाला कैद केलं त्यानं आणि लोकांवर अन्याय करू लागला. स्वतःच्या वडिलाला कैद केलं आणि स्वतःचा राजा झाला. मग लोकांच्या नजरेतून उतरलेला होता. मग त्याला वाटलं की लोक मला वाईट भावनेने पाहतात, चांगल्या भावनेने पाहावं म्हणून त्याने देवकीचा विवाह एवढा सुंदर केला की सगळ्या ब्रह्मवृंदांना दान धर्म करू लागला, ऋषी मुनींची सेवा केली त्यानं. इतका चांगला विवाह केला, अन्नदान केलं, ऋषी मुनींची सेवा, सगळ्याला गोधन दान केलं. पण अचानक आकाशवाणी झाली आणि त्याचा स्वभावच बदलला. हे फक्त बाहेरून दाखवत होता मी चांगला आहे, पण खरा वस्तुस्थितीत तो चांगला मूळ स्वरूपावर पुन्हा आला तो. म्हणजे फक्त बहिरंगाने दाखवलं जातं, अंतरंगाने तो खलनायक तो तसाच असतो. म्हणून या जगामध्ये सर्वात उच्च मनुष्य, सगळ्यात श्रेष्ठ मनुष्य कोण जगलेला असेल, असा एक परिपूर्ण मनुष्य कोण असेल तर त्याचं नाव आहे रावण. परिपूर्ण. रावणा इतका परिपूर्ण या जगामध्ये कुणीच नाही आजपर्यंत. त्याच्या इतका परिपूर्ण आज मनुष्य जन्माला आलेला नाही. आणि एवढी मिळालेली परिपूर्णता ती कोणालाही मिळू नये. मनुष्य अपूर्ण आहे म्हणूनच परमार्थ चालू आहे. जर माणसं जर रावणा इतकी परिपूर्ण झाली ना, तर कोणालाच मानायचे ना धर्म होईल, ना मंदिर असतील, ना कीर्तन होतील, ना प्रवचन होतील. रावणा इतका परिपूर्ण मनुष्य आज सुद्धा जन्माला आलेला नाहीये. रावण ज्ञानी आहे आणि ज्ञानी असताना सुद्धा तो राजा आहे. ज्ञानी आणि राजा हे जमत नाही. ते आता बरेच आहेत राजा, सध्याच्याला राजा आपण आमदार म्हणू, मंत्री म्हणू, खासदार म्हणू, हे असतात. काही काही तर असे असतात त्यांना सही सुद्धा करता येत नाही, शाळात सुद्धा गेलेले नसते. त्यांचे ते सीओ, त्यांचे ते पीए ते सगळं करत राहतात. म्हणजे ज्ञान आणि राज्य हे दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. पण रावणाकडे ते ज्ञानही आहे आणि राजा सुद्धा आहे. रावण हा भक्त सुद्धा आहे आणि रावण हा तपस्वी सुद्धा आहे. रावण भगवान शंकराचा भक्त आहे. काही माणसं भक्तच असतील, तपस्वी नसतात. आणि तपस्वी सुद्धा आहे. त्याने स्वतःच्या आईसाठी भगवंताला आत्मलिंग मागितलं, भगवान शंकराला. आणि रोज त्याचा संकल्प असायचा की भगवान शंकराच्या पिंडीवरती कमळ व्हायचे. कमळ वाहत असताना एक कमळ कमी पडलं, स्वतःच मुंडक कापून त्याने भगवान शंकराच्या शिवलिंगावर वाहिलं. तपस्वी सुद्धा आहे. एवढा मनुष्य झाला, एवढा एकनिष्ठ भक्त नाही. तो भक्तही आहे आणि तपस्वी आहे, ज्ञानी पण आहे, राजा पण आहे. त्याचबरोबर लोकांची संपत्ती लुबाडून सुद्धा आणणारा आहे आणि नातेवाईकांना श्रीमंत करणारा सुद्धा आहे. इतरांची संपत्ती लुबाडून आणली त्यानं. ज्या ज्या गोष्टी चांगल्या असतील ज्या जगामध्ये, त्या सगळ्याची सगळ्या रावणाने आपल्या राज्यामध्ये आणल्या. वैराग्यवानही तेवढाच आहे, तपस्वीही तेवढाच आहे आणि सोन्याच्या नगरीमध्ये राहणाराही. एकीकडे जंगलामध्ये जाऊन तपश्चर्याही करतो रावण आणि एकीकडे सोन्याच्या नगरीमध्ये सुद्धा राहतो रावण. हे दोन्ही गोष्टी आहेत रावणाकडे. सामान्य नाहीये रावण. रावण दिसायलाही देखणा आहे. ज्यावेळेस रावणाचा देह जमिनीवर पडलेला होता
आणि प्रभू रामचंद्र पाहण्यासाठी गेले. अंतरावर होतं, राम रावणाचं युद्ध चाललेलं होतं, अंतरावर होते. लांबून पाहिलेलं होतं प्रभून रावणाला. शरीर जमिनीवर पडल्याच्या नंतर प्रभू रामचंद्र पाहण्यासाठी गेले रावणाला. आणि इतका देखना देह पाहिला प्रभू रामचंद्राने. लक्ष्मणाला उद्देशून बोलू लागले, अरे इतका देखना असलेला रावण, काय त्याला ही दुर्बुद्धी सुचली असेल, का दुर्बुद्धी सुचली असेल? म्हणजे शरीराने देखना ब्राह्मण पुत्र होता रावण, सामान्य. हे सगळं आहे त्याच्याकडे, भौतिकता आहे, आध्यात्मिक दृष्टीने सुद्धा श्रीमंत आहे रावण, आणि विज्ञान दृष्टिकोनातूनही श्रीमंत आहे. विज्ञानवादी सुद्धा रावण आहे. रावणाकडे त्या काळी वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी होत्या, त्या कोणाकडेच नव्हत्या, त्या रावणाकडे होत्या. म्हणजे विज्ञानवादी सुद्धा रावण होता. ह्या सगळ्या दृष्टिकोनातून रावण पाहिला तर परिपूर्ण आहे रावण. आणि एवढा परिपूर्ण असलेला रावण तरीही तो आदरणीय ठरला नाही. नाही आदरणीय ठरला नाही. लोक त्याचा आदर करत. तो आदरणीय ठरला नाही. उलट पक्षी दसऱ्याच्या दिवशी जर कागदाने बनवलेला, कापडाने बनवलेला रावण जाळला तरी आपल्याला आनंद होतो. होतो का नाही? आणि रामकथा चालू आहे. प्रभू रामचंद्राचा जर वनवासाचा प्रसंग सांगायला लागले, कोणतेही महाराज असू द्या, सांगायला लागले तर त्यांच्या मुखातून ऐकत असताना प्रभू रामचंद्राने घेतलेली कष्ट पाहिल्याच्या नंतर बसलेल्या प्रत्येक श्रोत्यांच्या डोळ्यातून आपोआप अश्रू येऊन जातात. रावणाला जाऊन एवढी हजारो वर्ष झाली तरी दसऱ्याच्या दिवशी कागदाचा रावण जाळतात तरी आपल्याला आनंद होतो. आणि प्रभू रामचंद्राचा वनवास सांगत असताना आपोआप आपल्या डोळ्यातून पाणी येतं. एवढं परिपूर्ण जीवन मिळून सुद्धा आदरणीय जीवन ठरलं नाही. वनामध्ये जाऊन सुद्धा प्रभू रामचंद्र आदरणीय ठरले, आदरणीय ठरले, दर्शनीय ठरले प्रभू रामचंद्र. रावणाच्या ज्ञानाची जर ज्ञान जर पाहिलं रावणाचं, एवढा महान ज्ञानी होता रावण. आजही संन्याशामध्ये रावणाचा श्लोक गायला जातो. रावणाचं तांडव स्तोत्र आहे. आणि आपण जसं जेवायला बसल्याच्या नंतर आपण वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे असं म्हणत राहतो, किंवा ज्ञानोबरायांचा श्लोक म्हणतो, पांडुरंग परमात्म्याचा म्हणत राहतो. तसं संन्यासी जेवायला बसल्याच्या नंतर, जेवण झाल्याच्या नंतर हात धुण्याच्या आधी रावणाचा श्लोक म्हणतात, मग ते उठतात. त्याच्याशिवाय हात धुत नाहीत ते. रावणाचा श्लोक, जटाकटा संभ्रमण भ्रमण निलिम पनिर्जरी निकुंज कोटरे वसन. रावणाचा श्लोक, जटाकटा असंभ्रमम भ्रमण निलिम पनिर्जरी विलोल वीची वल्लरी विराजमान मूर्धरी धगत 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 ज्वल ललाट पट्ट पावके किशोर चंद्रशेखरे रती प्रतीक्षणम. रावण बोलतो. रावणाचे श्लोक आहे. तांडव स्तोत्रामध्ये जितकं गोड सांगितलं, कदा निलिम पनीर जरी निकुंज कोट रे वसन. असा कोणता माझ्या जीवनामध्ये प्रसंग येईल की गंगामाई वाहत आहे, मी कुटियामध्ये बसलेलो आहे आणि हातामध्ये शुभ्र फुलं आहेत आणि मी शिवलिंगावर ते फुलं वाहत आहे, शिवोहम शिवोहम असं मी जप करत आहे. असा माझ्या जीवनात कोणता प्रसंग येईल? कधी असा कोणता दिवस येईल की मी भगवान शंकराची अशी आराधना करेल? असाही रावण आहे, ह्याही भावनेचा रावण आहे. पण हे दाखवत असताना वेगळा आहे, पण असताना वेगळा आहे तो रावण. हे दाखवण्याचं आहे त्याच. शरीराने पाहिलं तर बलवान आहे, ज्यानं कैलास पर्वत उचलावा एवढा शरीराने बलवान आहे. पण चोरून सीतामाईला चोरून घेऊन जातो असा पण रावण आहे. ज्यानं कैलास पर्वत उचलला तोच सीतामाईला सुद्धा चोरून घेऊन जातो. या दोन्ही गोष्टी, ज्ञानाने सुद्धा बलवान आहे, शरीराने बलवान आहे आणि धनाने सुद्धा बलवान आहे रावण. हे तीनही बळ आहेत त्याच्याकडे. या तीन बळाविषयी शास्त्रकार तितकं गोड सांगतात.
विद्या विवादाय धनम मदाय शक्तीम परेशाम परपीडनाय ज्ञानाय दानाय च रक्षणाय. माणसाला विद्या मिळावी, पण मिळालेली विद्या माणसाला ज्ञान देण्यासाठी असावी. पण काही काहीची विद्या बरं का पाटील वाद घालण्यासाठीच असते. शास्त्रकार सांगतात विद्या विवादाय, वाद घालण्यासाठी विद्या प्राप्त करून घेतात काही काही माणसं. बरं का जिजा, बोरगावचे जिजा, त्यांना मी बोलतो, काही काही महाराज म्हणजे लोक भेटत राहतात बरं का आम्हाला, एकच अभंग पाठ केलेला असतो त्यांनी आणि आम्हाला सांगत राहते. आपल्या नारळी सप्ताहामध्ये त्यांची कीर्तन झालेली आहेत पहा. गडा बाबाच्याही नारळी सप्ताह महान कीर्तनकार होऊन गेले जगन्नाथ महाराज पवार. गोड कीर्तन, कीर्तनाला उभा राहिले 12 वाजेपर्यंत कीर्तन करायचे. या स्टेजवर वक्ते बाबाची कीर्तन ऐकलेत. बाबा असे बसायचे, या साईडला वक्ते बाबाने असं बसावं आणि बाबालाही बोलायचे वक्ते बाबा. एक म्हणून बाबाला आम्हाला किती संघर्ष करावा लागतो बोलायचे. तुम्ही मठावाले बसून राहता, आम्हाला किती कष्ट करावं लागतं बोलायचे. बाबा हसायचे, मोठ्याने हसायचे, कौतुक असायचं बाबांचं. पण ते आदर असायचा. बाबा सुद्धा निगमानंद बाबा सुद्धा वक्ते बाबाचा आदर करायचे. का? ज्ञान होतं ना, ज्ञानाने परिपूर्ण होते. जी महान महान व्यक्ती होऊन गेली या स्टेजवर, सामान्य माणसं आलेली नाहीत, महान महान माणसं आलेली. जगन्नाथ महाराज पवार म्हणायचे, अरे एक अभंगाची ताकद किती आहे. एक अभंग सद्भावनेने जर हृदयाला लावला ना, तर तो एक अभंग भवसागर तरुण घेण्याची ताकद आहे. त्या अभंगामध्ये भवसागर तरुण नेण्याची ताकद आहे. एका ओळीमध्ये तेवढी ताकद. फक्त ती सद्भावनेनं तो हृदयाला लावला पाहिजे. लोक ज्ञान प्राप्त करतात पण वाद घालण्यासाठी. अभंग पाहतो अभंग केला वाद वाद त्या मिळाले बळाने नाही करावा. छत्रपती म्हणून संपर्क द्या तुम्हाला भाषिक गाथा भगवान कृष्ण भगवंताने तपस्या
जे सरायचं पाणी घात असून तिथं आधी जन्माला त्यांचं वैरण इंद्रा जन्माला आपल्या इथे घास आणि वेळ बंदी आणि इंद्रायणी जे मला येतो होईल निवांत शे स्वतः स्वतः मस्तानी सांगितलं आमराचा बारदान दिला असणार जे नाही काय म्हणतात केलं होण्याचं झालं मग तुटपतीने आमराचा झालं त्याचं काम आणि माने राम आपली जात धर्माने वागले म्हणूनच धर्माचा जीर्णोद्धार केला म्हणूनच अरे जन्माला येण्याच्या आधी सावत्र आईला स्वतःच्या वडिलांनी वचन दिलं होतं. दशरथ राजा युद्ध करण्यासाठी देवादिकांना मदत करण्यासाठी जायचे युद्धाला आणि एक दिवशीचा प्रसंग दानवाचा आणि देवांचं युद्ध चालू होतं. दशरथ राजा मदत करण्यासाठी गेले. इंद्रादिक देवांना सहकार्य करण्यासाठी गेले. रथाचा चाक तुटलं. रथातून उडी घातली आणि उडी घातल्याच्या नंतर त्या कैकेयीने स्वतःचा खांदा दिला त्या रथाला. चाक तुटल्याच्या नंतर त्या आखाला खांदा दिला. अत्यंत बलवान होती कैकेयी, सामान्य नव्हती कैकेयी, अत्यंत बलवान वीरवृत्तीची होती कैकेयी. राजघराण्यामध्ये जन्माला आलेली, संपूर्ण शास्त्राचं ज्ञान होतं आणि धनुर्विद्येचं सुद्धा ज्ञान होतं त्या कैकेयीला. अत्यंत देखणी कैकेयी आणि एवढी गुणकौशल्य आणि गुणवान असणारी पत्नी कोणत्याही पतीला आवडणारच. दशरथ राजाची आवडती होती ती. त्याचं कारणच ते तिला युद्ध कौशल्याचं ज्ञान होतं तिला. आणि मग प्रसन्न झाले दशरथ राजा युद्ध जिंकल्याच्या नंतर. काय पाहिजे मागून घे, मी तुला 2 वर देतो. काही गरज नाही म्हटले. आनंद झालाय, युद्ध आपण जिंकलो, या आनंदामध्ये काय वचन द्यावं. मी तुला 2 वचन देतो, 2 वर देतो म्हटले. जे मागायचंय लागन त्यावेळेस मागून घे. त्यानंतर पुत्र कामिष्ठी यज्ञ झाला. यज्ञ नारायण भगवान प्रगट झाले, प्रसाद दिला. त्यानंतर 4 पुत्र जन्माला आले. लहानची मोठी झाली, लग्न झाले. अचानक आरशामध्ये पाहिलं दशरथ राजाने, डोक्याचा केस, एक केस पांढरा झालेला होता. वशिष्ठांना बोलून घेतलं की प्रभूला आता रामाला आपण राजा करावं. चांगला विचार आहे म्हटले, चांगला विचार आहे. आणि मग त्या पद्धतीने ज्यावेळेस तो राज्याभिषेकाचा सोहळा आणि तारीख सगळं काही तिथी घोषित करण्यात आली, त्यावेळेस कैकेयीने ते 2 वर मागून घेतले. मला सांगा, वचन दिलं होतं दशरथ राजाने स्वतःच्या पत्नीला. बरं, वचन दिलं केव्हा दिलं? प्रभू रामचंद्र जन्माला आल्याच्या नंतर का आधी? प्रभू रामचंद्र जन्माला आल्याच्या नंतर का आधी? आधी. त्यानंतर पुत्र कामिष्ठी यज्ञ झाला ना, त्यानंतर जन्माला आली ही 4 भावंड. म्हणजे आपण जन्माला आल्याच्या नंतर, आपण जन्माला आलो, प्रभू रामचंद्र जन्माला आले त्याआधी सावत्र आईला आपल्या वडिलांनी दिलेलं वचन पूर्ण करतो जन्माला आल्याच्या नंतर, म्हणून त्यांना प्रभू रामचंद्र म्हणतात. सावत्र आईला जन्माला येण्याच्या आधी दिलेलं वचन पूर्ण करतो. हा धर्म आहे आणि या धर्माचा जीर्णोद्धार केलाय. धर्माने वागावं कसं हे प्रभू रामचंद्र शिकवतात. आपण म्हणत राहतो की नाही, काल्याच्या कीर्तनामध्ये बोलत राहतो भगवान श्रीकृष्णाचं चरित्र केवळ उच्चारणीय, आदरणीय, अनुकरणीय नाहीये. म्हणत राहतो चरित्र ते उच्चारावे केले देवी गोकुळ. फक्त उच्चारणीय, अनुकरणीय नाहीये भगवान श्रीकृष्णाचं चरित्र. अनुकरणीय चरित्र असेल तर ते प्रभू रामचंद्राचं चरित्र आहे. कारण ज्यांनी धर्माचा जीर्णोद्धार केलाय. कारण ही संत किंवा ही महापुरुष धर्माचा जीर्णोद्धार करण्यापेक्षा ही महापुरुष जशी वागत असतात त्याला धर्म म्हणून स्वीकारलं जातं. बाबा जी वागत होते त्याला धर्म म्हणायला लागलो. ज्ञानोबांनी गोड सांगितलं धर्माची व्याख्या.
जेथ वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवी. अनुष्ठिती सामान्य सकळ जन. त्या पद्धतीने सामान्य सकळ जन त्याचं अनुष्ठान करत असतात. पण धर्म धर्म म्हणजे तरी काय? वडीलधारी माणसं जसं वागत असतात त्याला आपण धर्म म्हणून पाहत असतो. धर्म म्हणून पाहतो. म्हणून ज्याने धर्माचा जीर्णोद्धार केला, सूर्यवंशी उदयला सूर्य झोका. सूर्यवंशामध्ये प्रत्यक्ष भगवान सूर्याने अवतारित व्हावं असे ते प्रभू रामचंद्र आहेत. असे ते गेलेला देवांचा मान आणून देण्याचं कार्य प्रभू रामचंद्राने त्या काळामध्ये केलं. धर्माचा जीर्णोद्धार प्रभू रामचंद्राने केला. असे प्रभू रामचंद्र आज रामनवमी आहे त्या उद्देशानेच मी ओवी घेतली. रामनवमीचा सोहळा आहे आणि बाबाने रामनवमीच्या सोहळ्याच्या निमित्तानेच या सप्ताहाचा सुद्धा आयोजन, नारळी सप्ताहाची संकल्पना मांडली ती रामनवमीच्या निमित्तानेच. प्रभू रामचंद्र आपल्या जीवनामध्ये असावेत, प्रभू रामचंद्रासारखं आपलं जीवन असावं, आपण प्रभू रामचंद्राच्या जीवनाप्रमाणे वागावं, या भावनेनेच या परिसराला एक संदेश मिळावा म्हणून ही नारळी सप्ताहाची संकल्पना आहे. मोठ्या बाबांनी संकल्पना रुजू केली ती पखालडोह या ठिकाणी. आणि मग जेवढी काही बाबांचं अनुकरण करणारी जेवढी काही साधक मंडळी होती ती साधकाची संत झाली. त्यापैकी श्री संत निगमानंद बाबा होऊन गेले. अनुकरण केलं. मी तर बरेच वेळेस सांगितलं, श्री संत भगवान बाबांच्या पाऊलावर पाऊल टाकून चालणारे संत कोणते असतील आजच्या काळामध्ये ते श्री संत निगमानंद बाबा आहेत. बाबांनी शैक्षणिक क्रांती केली मोठ्या बाबाने, त्याच पद्धतीने निगमानंद बाबांनी सुद्धा केली. आध्यात्मिक क्रांती आहे, शैक्षणिक क्रांती. मच्छिंद्रगडाच्या माध्यमातून शाळा चालवली जाते, विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जातं. मच्छिंद्रगडाच्या माध्यमातून 5वी ते 10वी पर्यंत शाळा, 12वी पर्यंत शाळा, विद्यार्थ्याला शिक्षण दिलं जातं. शिक्षणाचा मार्ग खुला केला. म्हणून हे संत केवळ आध्यात्मिक कार्य करतात असं समजू नका, शैक्षणिक कार्य सुद्धा केलंय त्यांनी. शैक्षणिक कार्याची क्रांती सुद्धा त्यांनी केली. महान. मी ऐकलंय की बाबांना 4 भाषेचं ज्ञान असायचं. मराठी, संस्कृत, हिंदी आणि इंग्लिश या 4ही भाषेमध्ये पारंगत होते बाबा. 4ही भाषे विद्यार्थ्याला विद्यार्थ्याला ज्यावेळेस इंग्रजी गीतेचा अध्याय शिकवायचे त्यावेळेस संस्कृत भाषेमध्ये असलेली गीता ट्रान्सलेशन इंग्लिश मध्ये करून सांगायचे. ट्रान्सलेट, त्याचा अर्थ सांगायचे. 4ही भाषेचं ज्ञान. पण साधू हा अज्ञानी असतो, हा गैरसमज दूर करा तुम्ही. राहणीमान साधा असेल साधूचं, पण लोकांना असं वाटतं गबाळा असतो साधू. तसं नाही, ज्ञानाने परिपूर्ण असतो साधू. म्हणून एवढी क्रांती निगमानंद बाबांनी केली. नारळी सप्ताहाची संकल्पना या परिसरामध्ये देण्याचं कार्य केलं. गेली 47 वर्ष या नारळी सप्ताहाची अविरत परंपरा चालू आहे. आणि पुढचे सुद्धा 10 ते 20 वर्षाचे नारळ पुढे सुद्धा जातात. 10 वर्षाची पुढची नारळ गेलेली. म्हणून प्रत्येक जण हा ज्ञान यज्ञ, हा पुण्याईचा यज्ञ आपल्या पदरामध्ये पडावा याच भावनेने करत राहतो. जुन्या काळामध्ये प्रभू रामचंद्राच्याही काळामध्ये ही यज्ञ होत राहायचे, अशीच यज्ञ होत राहायचे. सगळे ऋषी मुनींनी एकत्र यायचं आणि एखादी पुण्यभूमी शोधावी आणि त्या ठिकाणी यज्ञ करावा. तीच संकल्पना आहे, दुसरी संकल्पना नाहीये. या परिसराने सगळ्या परिसरातल्या प्रत्येक भाविकांनी एकत्र यावं आणि या ज्ञान यज्ञामध्ये सहभागी व्हावं आणि स्वतःची एक तरी आहुती या ज्ञान यज्ञामध्ये द्यावी. म्हणून या परिसराला ज्ञान यज्ञामध्ये आहुती देण्याचा संकल्प काय, तर प्रत्येकाच्या पदरामध्ये दिलेला तो ज्ञान यज्ञाची आहुती म्हणजे या माता माऊलींच्या हातून अन्नदान ही आहुती आहे. अन्नदान. परिसरातली प्रत्येक गाव भाकरी आणत राहतात. प्रत्येक गाव. हे अन्नदान
सगळ्यात मोठं दान आहे, सगळ्यात मोठं दान. जेवढी काही दान आहेत ती सगळी दान पात्र पाहून करावे, पण अन्नदान करत असताना कोणतंही पात्र न पाहता करावं. कपडे दान करायचे असेल तर त्याला गरज आहे का पाहावं. वस्त्रदान. सुवर्णदान करायचं असेल तर त्याला गरज आहे का पाहावं. भूमिदान करायचं असेल तर गरज आहे का पाहावं. सोपं बोलू, कन्यादान करायचं असेल तरीही पाहावं. पाहतो का नाही आपण? आपल्याकडे मुलगी, एकुलती एक मुलगी असू द्या, अरे मुलगा कसा आहे किती चौकशा करत राहतो आपण. दान आहे ते, परंतु ज्याला द्यायचंय तो पात्र आहे का हे पाहिलं जातं. तो योग्यतेचा आहे का. आपल्या शरीराचा पार्ट असलेली आपली मुलगी, तिला तो सांभाळू शकतो का, याच भावनेने पाहत राहतो. पण अन्नदान करत असताना कधीही पाहू नये, कधीच पाहू नये. पात्र न पाहता ज्याला भूक असेल प्रत्येकाच्या मुखामध्ये अन्नदान. या ठिकाणी नक्कीच प्रत्येकाच्या मुखामध्ये अन्नदान जातं. सगळ्यात पुण्याईचा ठेवा कोणता असेल तर ते अन्नदान आहे. अन्नदान सगळ्यात पुण्याईचा ठेवा. आणि इथं अविरत अन्नदान चालू आहे, अविरत अन्नदान चालू आहे. आणि या ठिकाणी आपण मासिक वारी सुद्धा करत राहतो बाबांची. या नांदेवली गावामध्ये दर महिन्याला वारी असते, ती सुद्धा करत राहतो. त्यावेळेस सुद्धा अन्नदान करत राहतो आपण गावकरी मंडळी सगळे. नक्कीच जेवढं आपल्याकडून अन्नदान घडेल माता माऊल्यावर तेवढं नक्की केलं पाहिजे. जेवढं घडेल तेवढं. एवढ्या माता माऊल्या करत राहतात म्हणून सप्ताह होत राहतात. ही सगळी जेवढी काही नारळी सप्ताह आहेत ना, मग तो श्री क्षेत्र भगवानगडाचा असेल, श्री क्षेत्र नारायणगड असेल, श्री क्षेत्र गहिनीनाथगड असेल, श्री क्षेत्र मच्छिंद्रगड असेल, ही जेवढी काही चारही नारळी सप्ताह आहेत ना, पाटील योगायोग पहा. आता बोलतोच मी बर का. योगायोग या वर्षीचा असा आहे, हे चारही नारळी सप्ताह शिरूर तालुक्यातच आले. चारही नारळी सप्ताह शिरूर तालुक्यात आले. योगायोग आहे. कसा असेल, भगवंताला नियतीला वाटलं असेल चारही सप्ताह शिरूर तालुक्यातच करावेत, आणि भगवंताला वाटलं असेल जरा माणसं भरकटायला लागले, चारही सप्ताह शिरूर तालुक्यातच आणू. माणसं भरकटू नये यासाठीची सप्ताह असतात. माणसाने कधीही विचार करावा, स्वतःचा विचार करावा. काहीतरी माणसं डोक्यामध्ये घालवत राहतात, याच्याबद्दल त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल. इतराबद्दल विचार करण्यापेक्षा स्वतःबद्दल विचार करावा, हे ज्ञानोबाराय शिकवतात आपल्याला. ज्ञानोबारांचं महावाक्य, आपुली आपण करा सोडवून संसार बंधन तोडावे. याला महावाक्य म्हटलं गेलं. सद्गुरु शास्त्री बाबा म्हणत राहतात, हे महावाक्य आहे. आणि या महावाक्याचा नक्की आपण अंतर्भाव घेतला पाहिजे, त्याचा नक्की स्वीकार केला पाहिजे. आपुली आपण करा सोडवून. नक्कीच जेने देवाचा मान घेऊसिला, धर्मासी जीर्णोद्धार केला, सूर्यवंशी उदयला, सूर्य जो काशी असणारे प्रभुरामचंद्र. आणि त्या प्रभुरामचंद्राचा हा जन्मोत्सव आहे. आज त्यांचा अवतार उत्सव आहे. दुपारी आपण त्यांचा जन्मोत्सव गोड असा साजरा केलेला आहे. आदरणीय स्वामी जनार्दन बाबांच्या अध्यक्षतेखाली आशीर्वादाने मार्गदर्शनाने हा चालत असलेला फिरता नारळी सप्ताह, आणि त्या नारळी सप्ताहाची सेवा माझ्या पदरामध्ये पडली. पूर्वजन्माचं भाग्य असेल. जगद्गुरु तुकोबाराय म्हणू लागले की आम्हाला सेवा घडते तरी कशामुळं, काहीच नाही, पूर्वजन्माचं पुण्य असेल म्हणून सेवा घडते. आम्ही काय सेवा केली का या शरीराने? काहीच सेवा केली नाही. तुका म्हणे मज न घडता सेवा, पण तरीही सेवा पदरामध्ये पडली. पूर्व पुण्य ठेवा उडवला. काहीतरी पूर्व पुण्याई असेल म्हणून या स्टेजवर बसण्याचा योग आला. स्टेजवर बसण्याचा योग आला. म्हणून नक्कीच आपण याच भावनेने या सप्ताहामध्ये सहभागी होतो. काहीतरी पुण्याचा साठा प्राप्त व्हावा याच भावनेने. म्हणून सगळीच मंडळी, सहकार्य करणारी आदरणीय गोड असे टाळकरी मंडळी या फळाला लाभलेली आहेत आणि सेवा करत राहतात. आदरणीय सगळीच चोपदार मंडळी या फळाला लाभलेली आहेत.
नक्कीच या फळाचं वैभव उत्तरोत्तर ज्ञानोबरांच्या आशीर्वादानं, प्रभू रामचंद्राच्या आशीर्वादानं, भगवान मच्छिंद्रनाथाच्या आशीर्वादानं, श्री संत निगमानंद बाबांच्या आशीर्वादानं ही उत्तरोत्तर वाढतच चाललंय. महान संत होते पहा धोंडराम बाबा, महान संत होते. धोंडराम बाबा येणाऱ्या प्रत्येकाचे सुखदुःख जाणून घ्यायचे, दर्शन करण्याचा योग आला पहा धोंडराम बाबाचा. आणि अत्यंत गोड स्वभाव. मी दोघं आपण म्हणतो का नाही, आज प्रभू रामचंद्राची जयंती आहे, रामनवमी आहे. आज प्रभू रामचंद्राचा जन्मोत्सव साजरा करत राहतो. वनामध्ये दोघं 14 वर्षाचा वनवास मिळाला तो प्रभू रामचंद्रासाठी. त्यांच्या पाठीराखा म्हणून आला तो लक्ष्मण आला. बरोबर, लक्ष्मण आलेच ना, बरोबर. पाठीराखे म्हणून, सहकारी म्हणून, प्रभू तुम्ही सुखामध्ये असाल मी सुखामध्ये, तुम्ही ज्या दुःखामध्ये असाल त्या दुःखामध्ये मी सुद्धा. दोघं एकमेकाच्या सुखदुःखामध्ये. मला नसेल वनवास, पण तुम्ही वनामध्ये राहता आणि मी राजधानीमध्ये राहावं, मला नाही शोभा. मी तुमचा भक्त आहे, मी सेवक आहे. आणि सेवकानं प्रभू जिथं असतील तिथं हजर राहावं. जसं ही पाठची भावंड होती राम आणि लक्ष्मण, हजारो वर्ष होऊन गेले प्रभू रामचंद्राला लक्ष्मणाला. आपण आपल्या डोळ्याने राम आणि लक्ष्मण पाहिलेत, आपण आपल्या डोळ्याने. आणि ते राम लक्ष्मण कोण होती तर श्री संत निगमानंद बाबा आणि श्री संत धोंडराम बाबा. राम लक्ष्मणाची जोडी होती. एका जीवाने सहजतेने राहायचे. नक्कीच पदस्पर्शाने पावन झालेले हे मच्छिंद्रगड संस्थान बाबांच्या आशीर्वादाने पूर्णतेला जात आहे. हा नारळी सप्ताह आणि सदैव गावकऱ्याला बाबांचा आशीर्वाद प्राप्त व्हावा. सदैव या ज्ञान यज्ञातून पुण्याचा साठा प्राप्त व्हावा. सप्ताह पूर्ण झाल्याच्या नंतर नक्की सदैव आशीर्वाद प्राप्त राहीलच. भगवंताचा, मच्छिंद्रनाथाचा, बाबांचा आशीर्वाद सदैव प्राप्त राहावा, एवढीच भावना व्यक्त करतो. आणि झालेली सेवा प्रभू रामचंद्राच्या चरणावर समर्पित करून पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर श्री संत भगवान बाबा, श्री संत निगमानंद बाबा, श्री संत वामन भाऊ महाराज, नगद नारायण बाबा, श्री संत भीमसेन बाबा आणि सद्गुरू शास्त्रीजी बाबा, आपल्या या मच्छिंद्रगड संस्थांचे मठाधिपती आदरणीय सद्गुरू असणारे जनार्दन बाबा यांच्या चरणावर सेवा समर्पित करून, तुम्हा मायबाप श्रोत्यांच्या चरणी सेवा समर्पित करून इथे सेवेला पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सद्गुरु भगवान बाबा, सद्गुरु वामन भाऊ महाराज की जय. सद्गुरु नगद नारायण महाराज, सद्गुरु निगमानंद बाबा, सद्गुरु भीमसिंह महाराज की जय. सद्गुरु धोंडराम बाबा की जय. आता विश्वात्मके देवे येणे वाग यज्ञ दोषावे, दोषो निमज द्यावे पसाय दान ये. जे खळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य पावो, जो जे वांछेल तो ते लावो. प्राणीजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मंदियाळे. अनवरत भूमंडळी भेटतो तया भूता. चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंता मनीचे गाव. भूलती जे आर्णव पियुषांचे, चंद्रमे जे आलांछन. मार्तंड जे तापहीन, हे सर्वाही सदा सज्जन. सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी, पूर्ण भोवनी तिहिरोखी. भजे जो आदि पुरुखी अखंडित, आणि ग्रंथो भजी विशेष लोकी. दृष्टादृष्ट विजय ओवावेजी, एथ म्हणे श्री विश्वेश्वरावो. हा होईल दान पसावो,
येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला तथास्तु शांती शांती शांती